नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. यंदाच्या हुताक्षणी फाल्गुन पौर्णिमेला लागणार चंद्रालाच ग्रहण. त्यामुळे होळी प्रज्वलित करता येणार का? धुळवड खेळता येईल का? होळी साजरी करायची आहे का? त्याचबरोबर हे चंद्रग्रहण होळीच्या दिवशी आलेलं आहे की धुलीवंदनाच्या दिवशी आलेलं आहे? या चंद्रग्रहणाचे वेध आपल्याला कधीपासून पाळायचे आहेत? कारण हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे आणि गर्भवती महिला, लहान मुलं, ज्येष्ठ मंडळी यांनी विवादी नियम कधीपासून पाळायचे आहेत? कारण आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी वेगळा टायमिंग असतो. त्याचबरोबर चंद्रग्रहणाचा स्पर्श, चंद्रग्रहणाचा मोक्ष आणि ग्रहणांचा पुण्यकाळ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. होळी, धुलीवंदन आणि चंद्रग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, यंदा 2026 मध्ये हुताक्षणी पौर्णिमा ही 2 मार्च सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही 3 मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी 5:07 होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की होलिका दहन नेमके आपल्याला कधी करायचं आहे? तर 2 मार्च 2000 सोमवारी सायंकाळी प्रदोष काळांमध्ये आपल्याला होलिका दहन करायचं आहे. म्हणजे संध्याकाळी आपण होळी पेटवू शकतो. तसेच आपल्याला पौर्णिमेचा सत्यनारायण पूजा ही 2 तारखेला संध्याकाळी प्रदोष काळांमध्ये करायची आहे. आता तुमच्या मनांमध्ये इथे एक प्रश्न येईल की 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 हुताक्षणी पौर्णिमा सुरू होत आहे आणि 3 मार्चला सायंकाळी 5:07 संपत आहे. तर खऱ्या अर्थाने होळी ही आपण उदयतिथीनुसार मंगळवारी 3 मार्चला साजरी करायला हवी. मग आपण 2 मार्चला का साजरी करत आहोत? तर तुमच्या या प्रश्नांचे उत्तर सुद्धा आता मी तुम्हाला देते. कारण 3 मार्च रोजी प्रदोष काळ सुरू होण्यापूर्वीच हुताक्षणी पौर्णिमेची जी तिथी आहे ती समाप्त होत आहे. म्हणून धर्मसिंधू या ग्रंथातील वचनानुसार होलिका दहन हे आपल्याला 2 मार्च रोजी सोमवारी प्रदोष काळांमध्ये करायचं आहे. आणि चंद्रग्रहणांचा होलिका दहनासाठी कोणताही अडथळा येणार नाही. कारण चंद्रग्रहण जे आहे ते 3 मार्च रोजी मंगळवारी असणार आहे आणि याच दिवशी धुलीवंदन आहे. मात्र 3 मार्चला धुलीवंदनाला मात्र नक्कीच ग्रहणांचा परिणाम दिसेल. तो असा की ग्रहण संपल्याशिवाय आपल्याला धुळवड खेळता येणार नाही. म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशीच चंद्रग्रहण आलेलं आहे. होळीचा आणि चंद्रग्रहणाचा काहीही संबंध नाही. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. त्यामुळे आपल्याला या ग्रहणांचे सगळे विदादी नियम देखील पाळायचे आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा सूतक काळ खूप महत्त्वाचा असतो. वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार असल्यामुळे त्याचा सूतक काळ सुद्धा लागू होईल. चंद्रग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो. ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार या सूतक काळांमध्ये कोणतेही शुभ कार्य करणे टाळायचे असते. सूतक काळ 3 मार्च रोजी मंगळवारी सकाळी 6:20 सुरू होईल आणि संध्याकाळी तो 6:46 पर्यंत असेल. बघा, या दिवशी दुपारी 3:20 ही वेळ ग्रहणांच्या स्पर्शाची वेळ असेल. सायंकाळी 4:34 या चंद्रग्रहणांची खग्रास अवस्था सुरू होईल. या दिवशी सायंकाळी 5:03 हे ग्रहण मध्यावर येईल. त्यानंतर याच दिवशी संध्याकाळी 5:33 चंद्रग्रहणांची फक्त खग्रास अवस्था संपेल. मात्र या चंद्रग्रहणांचा मोक्ष अर्थात संपूर्ण चंद्रग्रहण हे या दिवशी सायंकाळी 6:46 संपेल. आता गर्भवती महिला, वृद्ध मंडळी आणि लहान मुलांसाठी सूर्य उदयापासून हे नियम पाळण्याची गरज नाही. तुमच्यासाठी वेगळे टायमिंग आहे. तो सुद्धा आता पुढे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मात्र ज्या महिला गर्भवती नाही आहेत, ज्या महिला, जे पुरुष आजारी नाही आहेत, अगदीच वयोवृद्ध सुद्धा नाही आहेत, त्याचबरोबर लहान बालकही नाही आहेत, अशा सर्वांनी ग्रहणांचे नियम मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी सकाळी 6:20 पासून किंवा त्या दिवशीच्या सूर्योदयापासून ते संध्याकाळी ग्रहणांच्या मोक्षापर्यंत म्हणजेच काय सायंकाळी 6:48 या वेळेपर्यंत पाळायचं आहे. 3 मार्च रोजी दुपारी 3:20 पासून ग्रहण स्पर्श सुरू होईल. तो ग्रहणांचा मोक्ष हा 3 मार्च रोजी संध्याकाळी
46 मिनिटांपर्यंत असेल. या काळांमध्ये सूतक काळ सुरू होताच मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. तसंच यावेळी नामजप आणि तपश्चर्या यांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ग्रहणांच्या काळात किंवा सूतक काळांमध्ये तुम्ही नामस्मरण करू शकता. बघा, जी मंत्र, स्तोत्र तुमची पाठ आहेत ती तुम्ही म्हणू शकता. जर तुम्ही गुरुमंत्र घेतलेला असेल तर त्या गुरुमंत्रांचा जपसुद्धा तुम्ही या ग्रहण काळांमध्ये करू शकता. तुम्हाला जर एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर तोही तुम्ही या ग्रहण काळांमध्ये करू शकता. किंवा जी मंत्र, स्तोत्र तुम्हाला मोबाईलवर ऐकायला आवडतात तर तीही तुम्ही ऐकू शकता. किंवा टीव्हीवर, मोबाईलवर घरात मंत्र, स्तोत्र लावून ठेवा, म्हणजे सगळ्यांच्याच ती कानी पडतील आणि आपल्या घरांमध्ये मंत्र, स्तोत्रांचे जे ध्वनी आहेत, उच्चार आहेत ते पसरतील आणि त्यामुळे घरातील वातावरण सुद्धा सकारात्मक राहील, प्रसन्न राहील. ग्रहण काळात आपण जे शिजवलेले अन्न आहे ते साठवलेले पाणी आहे त्या सर्वांवर तुळशीपत्र ठेवायचं आहे. गर्भवती महिलांनी, त्याचबरोबर आजारी, वयोवृद्ध लोकांनी, लहान बालकांनी ग्रहणांचे नियम जे आहेत किंवा ग्रहणांचा जो काही वेदकाळ आहे तो सकाळी 11 वाजेपर्यंत ग्रहण मोक्षापर्यंत पाळावा. म्हणजेच काय, 3 मार्च 2024 रोजी मंगळवारी सकाळी 11 वाजेपासून ते सायंकाळी 6:46 नियम पाळले तरी सुद्धा चालणार आहे. अशा वेळी या ग्रहण काळांमध्ये गर्भवती महिलांनी एका जागेवर बसायचं आहे. तुम्ही रिलॅक्स होऊन बसा, असं काही नाही की मांडीच घालून बसा, उठूनच बसा. आपल्या घरातील जी मोठी मंडळी सांगतात जसं की रिलॅक्स आपण बसू शकतो, बाथरूमला जायचं आहे, टॉयलेटला जायचं आहे, फक्त ग्रहण काळांमध्ये आपले बोटं मोडायचे नाहीत, चाकूने, विडीने काही चिरायचे नाहीये, कात्रीने काहीही कापायचे नाहीये, पायाची अडी घालून बसायचे नाही किंवा कोणाची वेणी घालायची नाही. आपण स्वतः आपली वेणी घालायची नाहीये, केस विंचरायचे नाहीयेत, ग्रहण बघायचं नाहीये, झोपायचं नाहीये, या गोष्टी करायच्या. बाकी आपण घरांमध्ये चक्रा मारू शकतो, फिरू शकतो, रिलॅक्स बसू शकतो. तुम्ही बेडवर बसा, सोफ्यावर बसा, चेअरवर बसा. त्यानंतर या ग्रहण काळांमध्ये तुम्हाला जे म्युझिक आवडतं ती गाणी तुम्ही ऐकू शकता किंवा जे स्तोत्र मंत्र तुम्हाला ऐकायला आवडते ते स्तोत्र मंत्र तुम्ही मोबाईलवरती ऐकू शकता किंवा जे स्तोत्र मंत्र तुम्हाला पाठ आहेत, म्हणता येतात ते तुम्ही म्हणू शकता किंवा तुमच्याकडे एखादं छानसं पुस्तक असेल तर ते तुम्ही वाचू शकता किंवा एखादा ग्रंथ असेल तर तो सुद्धा तुम्ही या ग्रहण काळांमध्ये तुम्ही वाचू शकता. आणि हे काहीही शक्य नसेल तर जो कोणता मंत्र तुम्हाला येतो तर पूर्ण ग्रहण काळांमध्ये तुम्हाला मंत्र जप करायचा आहे. आपल्या पोटावर तुम्ही हात ठेवू शकता. पोटावर हात ठेवून किमान स्वतःला ऐकू येईल अशा आवाजांमध्ये मंत्र चॅटिंग करायचा प्रयत्न करा. असं म्हटलं जातं की आपल्या पोटावर हात ठेवून स्वतःला ऐकू येईल अशा आवाजात जर आपण मंत्र, स्तोत्र म्हटली तर आपल्या बाळाला सुद्धा त्याचे आशीर्वाद मिळत असतात आणि आपल्या बाळापर्यंत ती सेवा पोहोचत असते. ग्रहण संपल्यानंतर घरातील सर्वांनी स्नान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडं थोडं गंगाजल सर्वांच्या अंघोळीच्या पाण्यात टाकायचं. त्या पाण्याने स्नान करायचं आहे किंवा तुमच्याकडे गोमूत्र असेल तर एक एक थेंब गोमूत्र अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. घर झाडून पुसून घ्यायचं आहे, देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर मग आपण जेवण वगैरे तुम्हाला ज्या काही गोष्टी असतील, खायच्या प्यायच्या असेल त्या आपण करू शकतो. तर आता आपण या ग्रहणांच्या दिवशी काय करावं, काय करू नये, कोणते महत्त्वाचे नियम असतात की जे आपल्याला ग्रहण असल्यावर पाळावेच लागतात किंवा ते पाळणं आपल्या सर्वांसाठी अनिवार्यच आहे. बघा, आपल्या गावच्या सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षापर्यंत अगदी अल्पकाळ या ग्रहणांचा पुण्यकाळ असणार आहे. तर या ग्रहणांच्या पुण्यकाळांमध्ये आपल्याला श्राद्ध तसेच जो काही दानधर्म असतो तर ही कर्मे करता येतील आणि ग्रहणांचा जो काही वेदकाळ आहे तर या वेदकाळांमध्ये स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप, श्राद्धा ही सर्व कामे आपल्याला करता येणार आहे. तसेच ग्रहण काळांमध्ये भोजन करणे टाळावे असं सांगितलं जातं. विशेषतः गर्भवती महिलांनी अधिक काळजी घ्यावी अशी समजत आहे. मात्र काळात गर्भवती महिला पाणी पिऊ शकतात. ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्न शिजवणं टाळायला हवं. ग्रहणांचा सूतक काळ हा ग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधीपासून सुरू होतो.
त्याच्यामुळे आपल्याला सूतक काळ सुरू होण्याच्या आधीच अन्न शिजवून ठेवायचं आहे आणि हे शिजवलेलं जे काही अन्न असतं त्याच्यावर आपल्याला तुळशीचं पान टाकून ठेवायचं आहे. जे काही अन्नपदार्थ आपण बनवतो त्या प्रत्येक अन्नपदार्थावर आपण एक तुळशीचं पान ठेवावं. त्याचबरोबर आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला तुळशीची पानं मिसळून ठेवायची आहेत. जेणेकरून जेव्हा ग्रहणांचा मोक्ष होईल म्हणजेच ग्रहण संपेल त्याच्यानंतर आपण हे अन्नपदार्थ खाऊ पिऊ शकू. तर या व्हिडिओमधून तुम्हाला चंद्रग्रहण आणि होळी संदर्भातील संपूर्ण माहिती मिळालेली असेल. पण तरीसुद्धा अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, हाईप देखील नक्की करत जा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.